Hi friends, you are welcome to my YouTube channel Learn with Khemraj sir. We had been learning the story The Boy Who Broke the Bank written by Ruskin Bond. आपण रस्किन बॉन्ड यांच्या द बाय हू ब्रोक द बँक या स्टोरीला सुरुवात केलेली होती आणि याआधी आपण पार्ट 1 पार्ट 2 असे 2 व्हिडिओज आपण अपलोड केलेले आहेत. तर त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो ती पाहून घ्या. आणि त्यानंतर आज आपण लास्ट जो पोर्शन उरलेला आहे त्याला आपण सुरुवात करूया. तर याआधी आपण पाहिलं होतं की पिपलनगरची जी बँक आहे ती कोलॅप्स झाली, म्हणजे तिचे दिवाळे निघाले अशा प्रकारची चर्चा पिपलनगरमध्ये गावातील लोकांमध्ये पूर्ण पसरलेली होती आणि त्यामुळे लोकांमध्ये आता एक सैरभैर वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेले होते. तर बघूया आता पुढे काय झालेलं आहे. या ठिकाणी स्टोरीमध्ये पुढे काय घडते. मेन स्टूड इन ग्रुप्स ॲट स्ट्रीट कॉर्नर्स डिस्कसिंग द सिच्युएशन. तर त्या ठिकाणी पिपलनगरच्या रस्त्यावरती चौकामध्ये लोकांची गर्दी जमा झाली. रस्त्यावरती लोक जमा झाले आणि त्यांच्या चर्चा सुरू झाल्या. लोकांनी एकच, सर्व बाकीचे विसरून गेले आणि एकच चर्चा सुरू होती की आपल्या गावची पिपलनगरची बँक डुबली आहे, कोलॅप्स झालेली आहे, दिवाळे निघाले आहेत आणि आपला पैसा बुडतो की काय, ही एकच चर्चा साऱ्या लोकांच्या तोंडी त्या ठिकाणी बसलेली होती. पिपलनगर सेल्डम हॅड अ क्रिसिस, सेल्डम आर नेव्हर हॅड फ्लड्स, अर्थक्वेक्स और ड्रॉट्स. आता या पिपलनगरमध्ये क्वचितच लोक अशा चर्चा करून राहिलेले आहेत किंवा आपल्या पिपलनगरमध्ये क्वचितच एखाद्या वेळी एखादे संकट आले असेल किंवा एखाद्या वेळी क्वचितच आपल्या गावामध्ये कधी पूर आला असेल किंवा कधी आलाही नाही. कुणी म्हणतो कधीच पूर आला नाही, कुणी म्हणतो कधी एखाद्या वेळेस क्वचित प्रसंगीच आपल्या गावावर पुराचे संकट आले असेल, तर कुणी म्हणतो की बा क्वचितच आपल्या गावामध्ये कधी अर्थक्वेक्स म्हणजे भूकंप झाला असेल किंवा ड्रॉट्स म्हणजे अशा प्रकारचे भयानक त्या ठिकाणी संकट आपल्या या गावावरती निर्माण झाले असावेत. कुणी एखादा म्हातारा बुजुर्ग असेल तर तो म्हणतो की मी माझ्या उभ्या आयुष्यामध्ये आपल्या गावामध्ये मी कधी दुष्काळ पाहिला नाही, कधी ओला दुष्काळ पाहिला नाही, कधी कोरडा दुष्काळ पाहिला नाही. पण यावेळेस मात्र आपल्याला हे दिवस या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. असं त्या पिपलनगरच्या निर्माण झालेल्या सिच्युएशनवर लोकांची त्या ठिकाणी चर्चा सुरू आहे. तर त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक जण त्या ठिकाणी त्या परिस्थितीवर, त्या सिच्युएशनवर चर्चा करत आहे, भाष्य करत आहे. आणि त्या ठिकाणी लोक त्या ठिकाणी जो अगदी सडनली अचानक हा जो एक त्या ठिकाणी बँकेच्या दिवाळखोरीचा प्रसंग निर्माण झाला होता त्याच्यावरती ते चर्चा करत आहेत आणि आपापला तर्कवितर्क त्या ठिकाणी लोक व्यक्त करत आहेत. ज्याच्या मनात जसा येईल तसं त्या ठिकाणी ते बोल, कारण ते गर्दी आहे. गर्दीमध्ये काय चर्चा होईल याचा काही नेम नाही. जो येतो तो आपल्या मतानं काहीतरी त्या ठिकाणी शेंडी लावतो. अशी ती चर्चा सुरू आहे. तर्कवितर्क, लोकांचे अंदाज बांधणं सुरू आहे. अँड रसिंग अबाउट इन अ फ्रेंजी. आणि लोक रागाराग, कोणाच्या मनात राग आहे, कोणाच्या मनात तिरस्कार आहे, तर कोणाच्या मनामध्ये कदाचित चांगलं झाल्याची भावनाही असेल, ज्याचे पैसे बँकेत नसतील. सम बुस्टेड ऑफ देअर फारसाइटेडनेस. फारसाइटेडनेस म्हणजे भविष्याचा अंदाज किंवा भविष्यातील वेध, दूरदर्शीपणा ज्याला म्हणतो आपण. तर त्या ठिकाणी काही लोक आपल्या दूरदर्शीपणाचा आव सुद्धा आणत होते. बुस्टेड म्हणजे ते खुशारकी मारत होते, आपली त्या ठिकाणी बढाई मारत होते आपल्या दूरदर्शीपणाचा. आधीच तर म्हणत होतो की त्या बँकेमध्ये पैसे ठेवू नका, ती बुडणार आहे भविष्यात, असे मी आधीच सांगत होतो. असा आपला दूरदर्शीपणा सुद्धा त्या ठिकाणी ते व्यक्त करू लागले काही लोक. कॉंग्रॅच्युलेटिंग देमसेल्स ऑन हॅव्हिंग ऑलरेडी टेकन आउट देअर मनी. आणि काही लोक तिथे स्वतःला धन्यवाद देऊ लागले, बरं झालं रे बाबा मी या बँकेमध्ये पैसे ठेवले नाही किंवा माझे पैसे मी आधीच काढून टाकले. काही लोक स्वतःला धन्यवाद देऊन राहिले, बरं झाले रे भाऊ का मी माझे पैसे कालच काढून टाकले, त्या दिवशीच काढून टाकले, मागच्याच महिन्यात काढून टाकले, म्हणजे माझ्या आता तिथे पैसे नाही आहेत, डुबली तर डुबू दे, माझं काही जात नाही. असं काही लोक स्वतःलाच धन्यवाद देऊन राहिले. किंवा ऑन नेव्हर हॅव्हिंग पुट एनी इन. आणि काही लोक स्वतःला धन्यवाद देऊन राहिले की बरं झालं मी त्या बँकेत पैसेच ठेवले नाही, हे अशी डुबणारी बँक आहे आणि म्हणून आपलं बरं झालं की आपण आपल्या जवळचे पैसे या बँकेमध्ये डिपॉझिट केले नाही किंवा ठेवले नाही. याचीही काही लोक धन्यता
व्यक्त करू लागले किंवा स्वतःला धन्यवान समजू लागले. अदर्स स्पेक्युलेटेड ऑन द रिझन्स फॉर क्रॅश. आणि काही लोक त्यांच्या चर्चा अशा आहेत की बा झालं काय असेल, नेमकं कारण काय असेल, म्हणजे हा जो बँकेचा दिवाळा निघाला तर त्याचे कारण काय असतील त्याच्यावर काही लोक फोकस, म्हणजे काही मुद्द्याच्या चर्चा आहेत ना काही बिनफालतू चर्चा आहेत. तर अशा प्रकारे तिथे काही लोक ह्या बँकेच्या बुडण्याचं कारण काय असेल त्याच्यावर देखील काही लोक चर्चा करत आहेत. पुटिंग इट ऑल डाऊन टू एक्सेस इंडल्ज्ड इन बाय सेठ गोविंदराम. आणि काही लोक असे म्हणून राहिले, अरे बँक काऊन बुडली माहित आहे का, हा शेठ गोविंदराम जास्त नाही का उडाऊ माणूस होता, आयस आराम करणारा अय्याशी माणूस. हाच बँकेतले पैसे काढत असेल आणि नेऊन तिकडे ऐस करत असेल. हा म्हणजे सेडेंटरी लाईफ, ऐस आरामाचे जीवन शेठ गोविंदराम जगत आहे. आणि म्हणून त्याच्यामुळे त्याच्या अय्याशीमुळे हे बँकेला दिवाळखोरी निर्माण झाली असं काहीचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. का जो शेठ गोविंदराम पैशाची उधळपट्टी करतो, मार इथं फिरतो तिथे फिरतो, आता काश्मीरलाच गेलाय, तर हे अशी उधळपट्टी करत होतो ना त्याच्यामुळे बँक बुडत आहे असा काही लोकांचा देखील तिथे समज झालेला आहे किंवा त्यांच्या चर्चा आहे. द सेट हॅड फ्लेड द स्टेट सेड वन. आता त्या गर्दीतला एक जण काय म्हणाला, अरे शेठ गोविंदराम राज्य सोडून पळाला. स्टेट म्हणजे राज्य, म्हणजे राज्याबाहेर पळाला आहे तो तुम्हाला इथे सापडणार नाही आपल्या राज्यामध्ये. दुसरा काय म्हणाला, ही हॅड फ्लेड द कंट्री सेड अनादर. दुसरा काय म्हणाला, अरे राज्य काय म्हणतेस देवा तू, तो तर देशच सोडून पळाला म्हणते, विदेशात पळाला म्हणते तो पैसा घेऊन, नाही का. ते आपल्या देशातले कोणी ते काळा पैसा घेऊन बँक बुडवून, बँकेचे कर्ज बुडवून वगैरे वगैरे तर विदेशामध्ये पळाले नाही आहेत का, त्याप्रमाणे तो हा म्हणे पैसा घेऊन पळाला म्हणे देशाबाहेर, म्हणजे विदेशात पळाला. ही वॉज हायडिंग इन पीपल नगर सेड अ थर्ड. आणि त्याच्यात तिसरा माणूस काय म्हणाला, अरे नाही तो राज्याबाहेर नाही गेला, तो देशाबाहेर नाही गेला, तो मोठा चत्रा माणूस आहे म्हणते, तो पळून जाणारा माणूस नाही आहे, तो रानबोक्या म्हणते या बँकेतच आहे म्हणतो लपला. हे ही वॉज हायडिंग इन पीपल नगर, तो पीपल नगर मध्ये गावातच लपलाय म्हणतो, तो गावाच्या बाहेर सुद्धा नाही गेला. तुम्ही राज्याची गोष्ट सोडा ना देशाची गोष्ट सोडा, तो पीपल नगरच्या बाहेर गेला नाही म्हणते, तो गावातच लपला आहे असा तिसरा व्यक्ती म्हणाला. ही हॅड हँग्ड हिमसेल्फ फ्रॉम द टॅमेरिंड ट्री शेड अ फोर्थ. आणि याच्या पाहता चौथा माणूस तर असा भेटला त्या ठिकाणी, बाप वारे बाप. तिसरा म्हणते तो पळाला नाही म्हणते, तो लपला म्हणते इथेच, तो गावात लपला असेल म्हणते. तर चौथा काय म्हणाला, ही हॅड हँग्ड हिमसेल्फ फ्रॉम द टॅमरिन ट्री अँड हॅड बीन फाउंड दॅट मॉर्निंग बाय द स्वीपर बाय. आणि चौथा माणूस सांगते का स्वीपर बाय म्हणजे तिथे जो झाडपूस करणारा होता ना, सफाई कामगार, काय नाव त्याचे होते, नथू. तर त्या नथून म्हणे सकाळी पाहिलं म्हणे तर इथे टॅमरिन ट्रीला, चिंचेच्या झाडाला म्हणे तो शेठ गोविंदराम फाशी लागला म्हणे, तो सकाळी फाशी लागून मेला म्हणे. आणि त्याला पाहिलं कोणी फाशी लागल्यावर, तर त्या बँकेचा स्वीपर बाय जो होता तो झाडणारा मुलगा म्हणे, त्याने पाहिलं म्हणे याला फाशी लागताना, असं एक जण सांगून राहिला. अशा त्याच्याबद्दलच्या शेठ गोविंदराम बद्दलच्या अफवा त्या ठिकाणी सुरू आहेत. बाय द नून द स्मॉल बँक हॅड गॉन थ्रू ऑल इट्स रेडी कॅश. तर ह्या गोष्टी सकाळपासून झाल्या सुरुवात, आता दुपार झाली, तर बाय द नून दुपारपर्यंत काय झालं की द स्मॉल बँक, लहानशी छोटीशी बँक होती, तर ती सगळी बँक अशा अडचणीमध्ये येऊन गेली. आणि तिथे जे काही रेडी कॅश होतं, म्हणजे जे रक्कम होती तिथे बँकेमध्ये उपलब्ध असलेली रोख रक्कम होती, ती सगळी संपून गेली. जो येते तो पैसेच काढतो ना, त्याच्यामुळे रेडी कॅश जी होती ती संपली. अँड द हरॅस्ड मॅनेजर वाज इन अ डिलेमा म्हणजे गुंतागुंतीची सिच्युएशन, कन्फ्युजन. तर त्या ठिकाणी मग सगळा प्रेशर कोणावर आला, बँक मॅनेजर वरती आला. तर त्या बँक मॅनेजर जो की पहिलेच हरॅस झालेला होता, त्रासलेला होता, तर अशा त्या त्रासलेल्या बँक मॅनेजरची मनस्थिती ही अगदी द्विधा
मनस्थिती. इमर्जन्सी फंड्स कुड ओनली बी ऑब्टेन्ड फ्रॉम अनादर बँक सम 30 miles डिस्टन्स. आता एखाद्या दुसऱ्या बँकेतून जर समजा इमर्जन्सी फंड मागायचं झालं, आपत्कालीन रक्कम मागून आणायची झाली, तर तेही वेळेवर शक्य नव्हतं, कारण की अंतर 30 मैलाचं होतं. 30 miles म्हणजे 30 मैल अंतरावर, जवळपास 90 किलोमीटर अंतरावर त्या ठिकाणी दुसरी बँक होती आणि तिथून तेवढ्या लांबून पैसे आणणं देखील शक्य नव्हतं, म्हणजे ताबडतोब. अँड ही वाजंट शुअर ही कुड परश्यूड द क्राऊड टू वेट अंटिल देन. टू परश्यूड म्हणजे मनधरणी करणे, मन वळवणे, थांबवून ठेवणे, थोपवून ठेवणे. तर त्याला हेही म्हणजे त्याला शुअर वाटत नव्हतं, त्याला खात्री वाटत नव्हती की ते पैसे येईपर्यंत या लोकांना मी थोपवून ठेवू शकेन किंवा यांची मनधरणी करेन. याची काही त्याला मॅनेजरलाही खात्री वाटत नव्हती. त्या लोकांचा रोषच तसा निर्माण झाला होता ना. मग अँड देअर वॉज नो वे ऑफ कॉन्टॅक्टिंग सेठ गोविंदराम ऑन हिज हाऊस बोट इन काश्मीर. आणि एक शेवटचा पर्याय होता का बा इथे अशी अडचण निर्माण झाली, साहेब शेठजी काय करायचं सांगा, असा फोन देखील शेठ गोविंदरामला करता येत नव्हता, शक्य नव्हतं ते. कारण तो कुठे होता, शेठ गोविंदराम काश्मीरमध्ये बोटिंगवर होता, हॉलिडे तिकडे सुट्ट्या एन्जॉय करत होता. आणि त्यामुळे काश्मीरमध्ये हाऊस बोटवर असलेल्या शेठ गोविंदराम सोबत सुद्धा कॉन्टॅक्ट करणं त्या ठिकाणी अशक्य होतं किंवा अवघड होतं. पीपल वेअर टर्न बॅक फ्रॉम द काउंटर्स अँड टोल्ड टू रिटर्न द फॉलोइंग डे. मग आता शेवटी पर्याय एकच होता, लोकांना सांगण्यात आलं की बाबा रे तुम्ही काही करा पण आजचा दिवस घरी वापस जा आणि उद्या सकाळी या, पाहू आम्ही करतो काहीतरी व्यवस्था, असं लोकांना सांगून काउंटरवरून त्यांना घरी पाठवण्यात आले. आता लोक गेले ठीक आहे, पण तरी पण लोकांचा जमाव असा फ्युरियस झाला होता पहा की दे डिड नॉट लाईक द साऊंड ऑफ दॅट. पण ते ऐकायला खाली नव्हते. काही लोकांचं म्हणतात ठीक आहे चला उद्या येऊ, पण काही अग्रेसिव्ह होते आणि ते ऐकायलाच तयार नव्हते. आमको पैसा होणार म्हणजे होणार. अँड सो दे गॅदर्ड आउटसाइड. आणि तो बाहेर उभे झाले, काउंटरच्या बाहेर, बँकेच्या बाहेर लोक उभे झाले. हंगामा त्या ठिकाणी सुरू झाला. आणि द स्टेप्स ऑफ द बँक साउटिंग गिव्ह अस आवर मनी ऑर वी विल ब्रेक इन. आणि त्या ठिकाणी मग कोणी हौसे गौसे नवसे टवसे राहतातच, चढवतात एकामेकाला. तर त्या ठिकाणी हंगामा सुरू झाला, आंदोलन सुरू झाला की आमचे पैसे आत्ताच द्या, आजच द्या आणि आत्ताच द्या, नाही तर आम्ही बँक फोडतो. अदरवाईज वी विल ब्रेक द बँक. आम्ही बँकेची फोडतोड नासधूस करू, आमचे पैसे आत्ताच द्या, असे ओरडून त्या ठिकाणी लोक गोंगाट करू लागले. अँड फेस द सेट वी नो ही इज हायडिंग इन अ सेफ डिपॉझिट लॉकर. बापरे, त्यातले काही तो असे ओरडून राहिले की फेस द सेट, त्या सेटला पकडा, शेठ गोविंदरामला पकडा. तो कुठे आहे, वी नो ही इज हायडिंग इन अ सेफ डिपॉझिट लॉकर. आम्हाला माहित आहे की तो बँकेतच डिपॉझिट लॉकर मध्ये घुसून लपलाय म्हणे, लोकांच्या भीतीनं पिटाळतील लोक म्हणून तो डिपॉझिट लॉकर मध्ये तो लपून बसलाय, त्याला आमच्या स्वाधीन करा शेठ गोविंदरामला, असेही लोक उठून आले. लोक काय कोणी काय बोलतील काय सांगता येत नाही. मग त्या ठिकाणी पहा अजून mischief makers who didn't have a paisa in the bank joined the crowd and aggravated their mood. आणि इथे तर हदत झाली, असं कुठेही होते पहा. जे हौसे गवसे टवसे नवसे लोक जे असतात ना, ज्याला काही देणं घेणं नसते त्या घटनेशी, असे लोक ज्याचा एक पैसाही बँकेमध्ये नव्हता, पिपल नगरच्या बँकेत एक कवडीही नव्हती ठेवली, असे लोक, त्याला काय देणं घेणं रे. पण असेही लोक जे खोडकर, मिस्चिफ मेकर म्हणजे खोड्या करणारे, इकडे काळ्या करतील तिकडे काळ्या करतील, आग लावतील गावात समाजात, तर असे जे मिस्चिफ मेकर जे होते, दिवाळखोर लोक, हे त्या गर्दीत सामील झाले आणि तिथे त्या लोकांना भडकवून राहिले. अबे फोडा, अबे तोडा, अबे मारा, असे त्या लोकांना ते भडकवत आहेत. आणि काय, ऍग्रिवेटेड देअर मूड. आधीच त्यांचा मनस्ताप झाला होता ना, तर त्यांच्या तापलेल्या माइंडला, मनाला आणखीच ते त्या ठिकाणी त्यांच्या मनात राग निर्माण करू लागले हे मिस्चिफ मेकर्स, खोडकरपणा करणारे. द मॅनेजर स्टूड ऍट द डोअर अँड ट्राय टू परश्यू देम. शेवटी मॅनेजर
बँकेच्या बाहेर आला, दरवाजावर उभा झाला आणि त्या लोकांचा मन वळवण्याचा प्रयत्न केला. अरे बाबा, मी हात जोडतो, विनंती करतो, पण तुम्ही शांत राहा, ऐकून घ्या माझं. तुमचा पैसा तुम्हाला मिळेल, बँक खाणार नाही, बँक बुडवणार नाही, बँकेत पैसा आहे, फक्त आम्हाला वेळ द्या, तुमचे पैसे आम्ही तुम्हाला देऊ. असं तो त्या गेटवर येऊन त्यांना प्रार्थना करतो, विनंती करतो आणि त्याचा राग शांत करण्याचा प्रयत्न करतो. कोण? मॅनेजर. ही डिक्लेअर दॅट द बँक हॅड प्लेंटी ऑफ मनी. त्यांनी असे जाहीर केले की अरे बाप, भरपूर पैसा आहे रे भाऊ बँकेमध्ये, बँक पैसा देईल तुमच्या, खूप पैसा आहे बँकेमध्ये, बट नो इमिडिएट मीन्स ऑफ कलेक्टिंग इट. आता बँक लोकांचा पैसाही ठेवते आणि लोकांना पैसाही देते, आहे का नाही? तर लोकांचे पैसे जे आहेत ते मागून राहिले, पण मग बँक सुद्धा लोकांवर जे पैसे आहेत, दिलेले कर्ज जे असते ते नाही मागेल का? म्हणून तो सांगत आहे की रे, आमचाही पैसा आहे, खूप सारा पैसा आहे बँकेजवळ, लोकांकडे पैसा आहे, पण तो आम्हाला कलेक्ट करणं, गोळा करणं किंवा एखाद्या बँकेकडून मदत घेणं हे आम्हाला म्हणजे आत्ताच्या आत्ता शक्य नाही, थोडा वेळ लागेल याच्यासाठी, आणि ती रक्कम कलेक्ट करायला, उभी करायला आम्हाला वेळ लागेल. ही अर्ज देम टू गो होम अँड कम बॅक द नेक्स्ट डे. मग त्या शेवटी त्यांनी अर्ज म्हणजे रिक्वेस्टेड, त्यांनी त्यांना विनंती केली लोकांना की कृपया तुम्ही आता आपापल्या घरी जा, जेव्हा खावाना झोपा, चुपचाप शांत राहा, पैसा जात नाही तुमचा, उद्या दुसऱ्या दिवशी सकाळी या, नेक्स्ट डे आपले पैसे घेऊन जा. अशा प्रकारे त्यांनी मॅनेजरनी त्यांना सांगितलं, म्हणून त्यांची मनधरणी केली. वी वॉन्ट इट नाव चॅन्टेड सम ऑफ द क्राऊड. अरे तरी पण त्या ठिकाणी त्या गर्दीमधले कोणी हौसे गौसे टवसे ते लोक ते काय म्हणजे, नाही आम्हाला आत्ताच पाहिजे. वी वॉन्ट इट नाव, नाव नाव नाव, आत्ताच पाहिजे, आत्ताच पाहिजे ना, ते आत्ताच पाहिजे. असे कसे देत नाही ना, घेतल्याशिवाय जात नाही, आम्ही घेतल्याशिवाय जाणार नाही. हे तिथे मोर्चे म्हणजे सुरू झालं त्यांचं आंदोलन. अँड अ ब्रिक हर्ल्ड थ्रू द एअर अँड क्रॅश्ड थ्रू द प्लेट ग्लास विंडो ऑफ पीपल नगर बँक. आणि पहा, गर्दीमध्ये हळूहळू अशा वाईट घटना घडणं मग सुरू होतात. हे उचलली एका जणानं वीट, ब्रिक, ब्रिक म्हणजे वीट, वीट उचलली आणि भिरकावून मारली, फेकून मारली बँकेच्या खिडकीच्या काचांवरती, फोडले काच. पहा, हळूहळू बिकट स्थिती निर्माण होत आहे. तर एक वीट फेकून मारली आणि त्या ठिकाणी बँकेच्या काचा फोडल्या. मग ठीक आहे, हा दिवस निघाला, असा गेला, असा फोडतोड मध्ये शेवटी लोक घरी गेले. करणार काय, रात्री आपल्या घरी जाऊन झोपले. दुसरा दिवस उजाडला, सकाळ झाली, नथू पुन्हा रोजची ड्युटीवर आला. सकाळी येऊन त्याचं काम काय होतं, बँकेसमोरची जागा झाडणे. तर नथू अराइव्ड नेक्स्ट मॉर्निंग टू स्वीप द स्टेप्स ऑफ द बँक. दुसऱ्या दिवशी सकाळी नथू पुन्हा त्या बँकेच्या पायऱ्या झाडण्यासाठी तिथे आला. आल्यानंतर त्याला हा सगळा गोंधळ दिसला. ही सॉ द रिफ्यूज अँड द ब्रोकन ग्लास अँड द स्टोन्स क्लटरिंग द स्टेप्स. मग त्याला हा जो काही फेकटाक केलेला सामान, कचरा काळी जो काही होता तो सगळा दिसला, आणि त्या ठिकाणी त्या काचा बिचा फुटलेल्या सगळ्या दिसल्या. आणि ते पाहिल्यानंतर तर बाबा त्याचा तडपायच्या मस्तकात गेली असेल. अजून पहिलेच तर त्रासला होता तो पहिल्याच दिवशी, तो आदल्या दिवशी तो झाडत होता, तर तो सगळा धूळ पुन्हा पुन्हा उडून त्याच्या डोक्यावर त्या पायऱ्यावर बसत होता. आणि आता तर आणखी पगार एक तर झाला नाही, पैसा त्याचा पेमेंट मिळाला नाही, आणि अजून पुन्हा काम वाढला त्याचा. तर त्याचे तळपायची एक मस्तकात गेली. रेजिंग हिज हँड्स इन गेचर ऑफ हॉरर अँड डिस्गस्ट ही क्राइस्ट. पुन्हा आपले हात जसे मोठ्याने वर करून म्हणजे हातवारे करून, इशारे करून तो पुन्हा आपला राग व्यक्त करू लागला. आणि काय म्हणाला तो, क्राईड, ओरडला, हुलिंगन्स सन्स ऑफ डंकी. गाढवाचे पोरं. गाढवाचे पोरं म्हणजे काय, म्हणजे गाढवच, गाढवाचे पोरं, गाढवच ना. कोणाला म्हणतो तो, लोकांना गाढव म्हणू लागला तो. आणि ज्याने ते फोडतोड केली त्यांना तो बदमाश म्हणतो, गुंडे म्हणतो. गुंडे कुठले नाही तर, नालायक कुठले नाही, गाढव कुठले नाही तर, अशा प्रकारे तो त्यांना शिव्या देऊ लागला. ॲज दो इट इजंट बॅड इनफ टू बी पेड लेट, इट सीम्स माय वर्क हॅज ऑल्सो टू बी इन्क्रीज्ड. आता खरं तर ना बिचारायचं, तिकडे बँक त्याचे पैसे देऊन नाही राहिलेली आहे, एवढ्यावर हे त्याला त्रास सहन करावा लागत आहे. एवढा त्रास काय कमी झाला का, तर आणखी इकडे लोकांनी त्याच्यासाठी त्रास वाढवून ठेवला. म्हणजे बिना मजुरीने तो काम करणं सुरू आहे त्याचा आता सध्या. आणि आणखी त्या कामामध्ये लोकांनी काय करून ठेवली, वाढ करून ठेवली.
जास्तचं काम त्याच्या मागे आलं आज. ही स्मोट द स्टेप्स विथ हिज ब्रूम स्कॅटरिंग द रिफ्यूज. आणि तो जो केरकचरा गोळा करत आणखी तो आपला त्या जे डस्टबिन होती तिथे तो दणदण तो जो त्याचा ब्रूम आहे झाडू तो तिथे आपटत आहे. आता अशी आदळआपट करत त्याने आपले काम पुन्हा सुरू केले. काय करणार बिचारा, त्याचं रोजचं काम होतं. गुड मॉर्निंग नथू. आता तिथे त्याचा मित्र आला. तो कोण, तो धोब्याचा पोरगा. गुड मॉर्निंग नथू शेड द वॉशर्समॅन सन. वॉशर्समॅन बाय. तो मुलगा धोब्याचा आला तिथे आणि आला ना त्याला म्हणते गुड मॉर्निंग नथू, शुभ प्रभात. सकाळी सकाळची वेळ होती पण याचा मूड मात्र चांगला नव्हता. तो पहा गेटिंग डाऊन फ्रॉम हिज बायसिकल. आपल्या सायकल वरून खाली उतरत त्याने गुड मॉर्निंग म्हटलं आणि त्याला गुड न्यूज द्यायची आहे. माहिती आहे तुम्हाला, याने त्याच्यासाठी जॉब शोधून ठेवला होता. तर आर यू रेडी टू टेक अप अ न्यू जॉब फ्रॉम द फर्स्ट ऑफ द नेक्स्ट मंथ. मित्रा, पुढच्या महिन्याच्या 1 तारखेपासून नवीन जॉब करायला तयार आहेस ना तू? शोधून ठेवलाय मी तुझ्यासाठी नवीन जॉब. ही गुड न्यूज त्याला तो सांगतो. यू विल हॅव टू आय सपोज. आणि मला वाटते की तू तो जॉब करायलाच पाहिजे, नवीन जॉब. कारण काय की नाव दॅट द बँक इज गोइंग आउट ऑफ बिझनेस. आणि तसंही म्हणे आता ही बँक काही व्यवहार करण्याजोगी राहिली नाही. हिचे म्हणे दिवाळे निघलेच आहेत. पैसाच नाही, पैसा देऊन नाही राहिली आहे, सोडणेच आहे तुला. तर म्हणे नवीन जॉब तू सुरू करायला पाहिजे. हाऊ इज दॅट शेड न तू. तो म्हणतो असं कसं काय म्हणते, कसं काय म्हणजे काय बँक डुबलीनं व्यवहार करू नाही शकत म्हणजे असं कसं काय म्हणते. त्याला माहित नव्हतं ना सगळ्यात जे काही भानगड झाली ते. हॅवंट यू हर्ड. तो त्याचा मित्र म्हणाला तो वासरबाय सन, पापा काहून तू ऐकलंच नाही का म्हणे. एवढ्या गावामध्ये पुरी दमडी पिटणं सुरू आहे आणि तू अजून ऐकलं नाही म्हणे. काय झालं ते. यू हॅड बेटर वेट हिअर अंटिल हाफ एन पॉप्युलेशन ऑफ पीपल नगर अराईव्ह टू क्लेम देअर मनी. मग एक काम कर म्हणे, हे चांगलं होईल म्हणे, तू इथेच थांब आता, अजून थोडा वेळ इथेच थांब अर्धा. आणि या गावाची अर्धी लोकसंख्या जेव्हा म्हणजे अर्धे लोक जेव्हा या बँकेमध्ये पैसे काढायला येतील तेव्हा तुला समजेल म्हणे की काय झालं म्हणून. हा. अँड ही वेव्ड चेअरफुली. ही डिड नॉट हॅव अ बँक अकाउंट अँड स्पीड अवे ऑन हिज सायकल. आणि त्याचा बँक अकाउंट नव्हता ह्या बँकेमध्ये, खाता नव्हता, त्याचे पैसे नव्हते वासरबाईचे. आणि म्हणून तो स्वतःला म्हणजे चिअरफुल्ली आनंदाने तिथून तो निघून गेला. तर बरं झालं रे भाऊ, आपले पैसे या बँकेमध्ये नव्हते. अशा आविर्भावामध्ये तो आपल्या सायकलनं वेगाने तिथून झटकन निघून गेला. आता तो गेल्याच्या नंतर काय झालं पुढे. नथू वेंट बॅक टू स्वीपिंग द स्टेप्स मटरिंग टू हिमसेल्फ. आणखी स्वतःशी पुटपुटत बडबडत शिवा देत आपला संताप राग व्यक्त करत त्या पायऱ्या म्हणजे आलिया भोगासी असावे सादर करून राहिलाय काम. त्या पायऱ्या झाडत आहे. व्हेन ही हॅड फिनिश हिज वर्क ही सॅट डाऊन ऑन द हायेस्ट स्टेप टू अवेट द अरायव्हल ऑफ द मॅनेजर. आणि मग तो त्या झाडझुड केल्या पायऱ्या आणि एकदम शेवटच्या पायरीवर वरच्या पायरीवर तिथे जाऊन आपला बसून गेला. कशासाठी बसला. मॅनेजरची वाट पाहत बसला. बँक सुरू करण्यासाठी मॅनेजर येईल तर मॅनेजरची वाट पाहत तो वरच्या पायरीवर बसला. ही वॉज डिटरमाइंड टू गेट हिज मनी. आणि आज त्याने ठाम निर्धार केला होता कुछ भी हो जाय, आज पैसे घेऊन जाणार म्हणजे जाणार. म्हणून तो मॅनेजरची वाट पाहत तिथे बसला होता. आणि त्याच्यानंतर लोक येणार होते. म्हणजे पहिला गिराईक नक्कीच आहे का नाही मॅनेजर आल्यावर. आता असं त्याने स्वतःशी ठरवलं. आणि तो बिचारा विचार करतो तिथे बसल्या बसल्या एकटा कसा पाहून राहिला एका कोपऱ्यामध्ये विचार करून राहिलाय. आणि काय विचार करतो, काय म्हणतो. हु वुड हॅव थॉट द बँक वुड कोलॅप्स. तर कोणाला वाटलं होतं का हे बँक अशी बुडल. असं माहित राहिलं असतं तर काही इथे नोकरी केली असती का मी. असं तो स्वतःशी विचार करत स्वतःशी बोलत आहे. ही सेड टू हिमसेल्फ. तो स्वतःला म्हणाला. ही सेड टू हिमसेल्फ अँड लुक्ड थॉटफुल्ली इन टू द डिस्टन्स. आणि असं दूर अंतरावरती एक टक तो पाहत आहे आणि डोक्यामध्ये तसं विचार करत आहे. पुढे काय म्हणाला. आय वंडर हाऊ इट कुड हॅव हॅपन. आणि मला ह्याच गोष्टीचं आश्चर्य वाटते, ह्याच गोष्टीचा नवल वाटते का हे कसं काय घडू शकते. हे अशी रामकहाणी. ही बँक अशी कशी
पैसे रोखू शकते ना बुडू शकते, ह्याच गोष्टीचं मला नवल वाटते, असा तो आज सर याच्या म्हणजे विचार किंवा भावना व्यक्त करू लागला. सो फ्रेंड्स, वी हॅव कम्प्लिटेड दिस स्टोरी. आय थिंक you might have understood and you might have enjoyed the story. Okay, so if you like, please share with your friends and subscribe my channel. Thank you. Bye.